गिलास बरं गिलास आणू का गोळ्या आणून बाटल्या 2 वर्ष झालं शेती करतो. याच्यापासून तुम्हाला उत्पन्न किती मिळतंय? मला हा, असं बी नाही म्हणलं तर 1 एकर असल्यानं कमीत कमी 5-6 लाख भेटते. 6 लाखाच्या पुढे 1 एकर मध्ये हा 5-6 खर्च लाख. जाता निवळ न परत. तर याच्या फवारण्या कोणती कोणती फवारणी करता का? याला सेंद्रिय खतावर सर्व आहे? सेंद्रिय खत जमिनीमध्ये शेणखत भरलेलं आहे. हा, हे जे खाली हे जे आहे हा, हे ड्रीप खाली शेणखत भरलेलं आहे. आणि हे जे पहिलं बांधावर जे येत होतं का हम्म. तर काडी कचरा टाकल्यामुळे येत होतं. आणि म्हणजे दसकट निघालेलं शेतातलं गवत त्याचा सेंद्रिय खत पडून ते त्याच्यावर येत होतं. त्याच्यावर विचार करून करून त्याला पाणी घालता येत नव्हतं. पोळीमध्ये ड्रीप करता येत नव्हती अथवा काहीच करता येत नव्हतं. नंतर शेतात घेतल्यामुळं जरासं त्याची मेहनत करता आली. 2-4 महिने चालायला लागले आता. नाहीतर ते एकदा 2दा माल लागून काय करे सोडून देई. आता हे कसं बी नाही म्हणलं तरी 4 महिने चालतंय. तर प्राथमिकता तुम्हाला अंदाजे खर्च किती आला असेल याला सगळं उभं करण्यासाठी? उभं करण्याकरता असं सरळ गावठी आहे सर माझ्याकडे. म्हणजे ह्याला काही मार्केटमधून आणून काहीच नाही केलेलं. साळवे लावलीत, झाडाच्या फांद्या उभ्या केल्यात. एक तार असेल असून 2-3 हजाराची तार असेल बस. टोटल 1 एकरला 3,000 रुपये खर्च आहे. तर नवीन शेतकऱ्याला तुम्ही हे जर कुणाला लागवड करायची असेल नवीन शेतकऱ्याला, हा तर तुम्ही काय सांगताल नवीन शेतकऱ्यांना मी- लागवड करण्यासाठी याच्या? मी